परत शतकोत्तर रोप महोत्सव सुरू होऊ दे, परत त्याचं कारण सांगू. परत कीर्तन मिळावं म्हणून बोलत नाही. एक सांगतो, तुमच्या मनात नारायण महाराज सात्विक भावना आहे, तुमच्या ग्रामस्थांच्या सर्व मंडळांच्या, पुण्याच्या, मुंबईच्या आणि इथल्या, म्हणून हे घडतंय. मनात जर सात्विक विचार असतील ना, त्याचं दातृत्व हनुमंतरायाकडे असतं, लक्षात ठेवा. सर्व काही पूर्ण मनोरथ, सर्व काही पूर्ण मनोरथ, सर्व काही पूर्ण सात्विक संकल्प असेल ते त्याचं दातृत्व त्याच्याकडे असतं. मग पुढचा प्रश्न तुम्हाला पडेल की वाईट संकल्प मनात असेल तर त्याचंही दातृत्व त्याच्याकडे असतं. कसं? चांगलंही तोच करतो आणि वाईटही तोच करायला लावतो. एक लक्षात ठेवा, त्याला तेच सांगायचं, चांगल्या मार्गाने जाशील तर तुझं कल्याण होईल, वाईट मार्गाने जाईल तर तुझं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कुठला मार्ग पत्करायचा तुमचं तुम्ही ठरवा, हे आपल्यावर त्यांनी सोपवून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही मंडळींनी हा सात्विक मार्ग पत्करला, म्हणून शताब्दी सोहळा आणि या ठिकाणी संपन्न होतोय. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या वारकरी मावळ्याकडे आली, हे माझं परम भाग्य समजतो. ग्रामस्थांना धन्यवाद. विठाल विठाल. मिनिटं बाकी आहे ना? हा, इतर यांनी घालवल्यामुळं मी बरोबर 2 तास कीर्तन महाराष्ट्रभर फिरतो. त्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये हा समाज आहे ना, याच्यापेक्षा 10 ते 20 पटीने समाज असतो. कमीत कमी 20 ते 25,000, 30,000, 40,000 पर्यंत समाज असतो. खोटं नाही कधीतरी पाहतो. समाज 40,000 पर्यंत आहे, पण चेहऱ्यावरती अशा छटा असतात की जसं काय याला कापायलाच आणून थोडी गोवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे प्रमाण सिंगल घेत चला. काय झाले सांगू का? बरं, आमचा मुळशी पॅटर्न आहे. कुठला पॅटर्न? मुळशी. तुम्ही पाहिला ना मुळशी पॅटर्न? तुम्ही गुंडांचा पाहिला हो, वारकऱ्यांचा कुठं पाहिला? तो अजून आलेला नाही, येईल भविष्य काळामध्ये. आता ही माझी सगळे जुने सहकारी आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये महाराज बरोबर ना, महाराज समोर आहे, महाराज तुम्ही आहात की गावून गावं पिंजून काढली. ही लेकरं लहान लहान होती. रितेश महाराज आपण सर्व, आपण नाही, मी नाही, तुम्ही. आणि तेव्हापासूनचा असणारा परिचय, त्यात नवीन काही ऍड झाली, जुनी बरीचशी आहेत, आणि काही ऍड झाली, काही डिलीट झाली. समज नाही वालो विषय. चला चला. आणि मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर शिवाजी महाराज बुतकरांची आठवण आली. गुढे फाट्यावरच कीर्तन वाजवलं होतं माझं, त्यांचे शिष्य आहेत. वा, सपकाळ महाराज ना. ही परंपरा आहे मंडळींनो. खरंच आमच्या पूर्वजांनी आमच्यावरती अनंत उपकार केले. कदाचित आमच्या पूर्वजांनी आमच्यावर उपकार केले नसते, नाही तर मंदिर झालं नसते, तर रामकृष्ण हरी केलं नसतं. केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो काय, मापन करी ऐसे माय, केले उपकार सांगून काय, पाहत न करी ऐसे माय, धर्मे त्यांची दिले पाय, दिले अक्षय आहे दान. हे उपकार संतांनी आमच्यावरती केले, आमच्या पूर्वजांनी केले. मी नेहमी सांगत असतो, कदाचित या महाराष्ट्राला मौली ज्ञानराजांसारखं रत्न, मौली ज्ञानराजांपासून जगद्गुरु तुकोबारायांसारखी रत्न या महाराष्ट्राला जर प्राप्त झाली नसती तर ज्ञानेश्वरी घडली नसती, गाथा घडला नसता, रामकृष्ण ऐकायला मिळालं नसतं, टाळ वाजले नसते मंदिरामध्ये, आणि मंदिरात हरिपाठ, भजन, कीर्तन, काकड आरत्या झाल्या नसत्या. हे उपकार माऊली ज्ञानराजांपासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत समग्र संतांनी आमच्यावरती केले. माय बापांपेक्षा एक पटी निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा संतांनी सगुण साकार करून आम्हाला दाखवला. आणि लाई रूपाबळे
आणि मग तो नावारूपाला आणला म्हणून आम्हाला कळला तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा. ऐका ना मंडळी, नावारूपाला आणून सुद्धा म्हटलंय आला नावारूपा तुका म्हणे लाला गोपा, लाला गोपा, तुका म्हणे लाला गोपा. नावारूपाला आला हा शब्द वापरला या अभंगामध्ये. आता नारायण महाराज सांगा, नावारूपाला आला का आणला? नावारूपाला संतांनी आणला, पण आणला नाही म्हणले आला नावारूपा. अहो तसा आला नाही, करुणी खळे आले अशी. त्याला नावारूपाला आणण्यासाठी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी मोर्चेला अभिमात्री मोर्चेला भीमात्री वेढारे पंढरी पंढरी. हो जरा तब्येत ठीक नाही. काय झालं इकडे बघा, भिजलो आता मी. आमच्याकडे प्रचंड थंडी आहे त्यामुळे कधी थंडी कधी माणूस बोलतो अख्खं गाव महाराज मी चालवतो. नाही तालुक्याचं पान माझ्याशिवाय हलत नाही. बऱ्याच लोकांना असा अहमद माझ्याशिवाय काहीच होत नाही. ऐका, वृक्षाची पान हरे ज्याची सत्ता, सत्ता मात्र भगवान. चाले हे शरीर कोणाची आसंदे, चाले शरीर कोणाची आसंदे, चाले शरीर कोणाची आसंदे, चाले शरीर कोणाची आसंदे. कोण बोलवी ते हरी विना, कोण बोलवी ते हरी विना, कोण बोलवी ते हरी विना, कोण बोलवी ते रोग ज्यांना कळला त्या वैद्यांचं नाव आहे सकल संत मायबाप. कुठलाही रोग होऊ दे, औषध एकच. वचनाम विठोबाचे, वचनाम विठोबाचे, वचनाम विठोबाचे, कुठलाही रोग होऊ दे, फक्त नाम विठोबाचे. लक्षात ठेवा. असो, त्या संतांनी आमचा रोग ओळखला आणि देव नावाचं तत्व आमच्या हृदयामध्ये जे निर्गुण निराकार आहे ना ते सगुण साकार करून आम्हाला दाखवलं. एक लक्षात ठेवा, म्हणून तो हा विठ्ठल बरोबर बरं का. तो म्हणजे सगुण साकार असणारा, हा म्हणजे पैसा हृदयामध्ये निर्मू. अनंत उपकार संतांचे आमच्यावरती झाले आणि जो देव संतांनी दाखवला ना तोच समग्र हिंदुस्थानातील देव ज्याच्यामुळे शाबूत राहिला, ज्यांनी राखला त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ते क्रांतीचा उग्रदैवत, महाराष्ट्राचा राजदैवत श्री छत्रपती शिवाजी राजांना आवाहन करू. राजा यावं, तुमच्या नावाचं धर्मकीर्तन मांडणं राजा यावं आणि सुवर्ण रत्नडी सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करो सर्वांनी हात वर करा. ज्याला हात आहेत त्यांनी निश्चित वर करा. तुम्हाला मी 2 मिनिटात रामदेव बाबाचा योगा शिकवतो. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. वाह. मला एका खोचक वारकऱ्यानं खोचक प्रश्न विचारला होता. तुम्ही वारकरी असून कीर्तनात शिवाजी महाराजांचा जय जयकार करताय,
कीर्तनातून शिवचरित्र सांगता हे पटतंय का तुम्हाला? मी लय आगाऊ कीर्तनकार आहे. त्याला म्हणलं नमुन्या, असंच म्हटलं. शिवाजी महाराजांचं चरित्र कीर्तनात सांगायचं नाही, तुझ्या घरी येऊन सांगायचं का? बरोबर. अरे शिवाजीराजांच्यामुळं देव राहिले, शिवाजीराजांमुळं संत आले, शिवाजीराजांच्यामुळं ग्रंथ राहिले, शिवाजीराजांच्यामुळं आमच्या ओठावरती मिशा राहिल्या, शिवाजीराजांच्यामुळे यांच्या कपाळावर कुंकू राहिलं, शिवाजीराजांच्यामुळे या वारकऱ्यांच्या कपाळावर टिळा राहिला, शिवाजीराजांच्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मराठ्याचे मराठे राहिलो आम्ही. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती हे शिवरामी सरदार मला काय कुणाचे भीती शिवरामी सरदार मला काय कुणाची भीती हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती हे शिवाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. आज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परत लक्षात ठेवा. इथं जो लाजला तो वारकरी नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं लाज नाही, इथं भय नाही, कसलीच शंका नाही. मला वाटावं का मी कीर्तनकारीण कशा उड्या मग ही शंका ठेवायची. तू पहिला वारकरी आहे, नंतर ही उपाधी लक्षात ठेवा. कीर्तनकार ही पदवी नाही, उपाधी. मग त्या उपाधीच्या पुढे उपाध्या लावतात. आमकाचार्य, तमकाचार्य, कुटाणाचार्य, फलकाचार्य. एक सांगू का, हे चार्य आचार्य गेले कुठं तिकडं. फक्त एक हा माझं बोलणं स्पष्ट आहे महाराज. आपण वारकरी आहोत, म्हणून वारकऱ्यांसारखी वारकऱ्यासारखंच राहायचं. विठाला विठाला ही दैवत प्राप्त झाली नसती तर माता भगिनीनो तुमचं परम भाग्य आहे. रात्रीच्या या 9 वाजाच्या वेळेला तुम्ही कीर्तनाला बसला इथं. 350 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तुम्ही तर त्या काळात भर दिवसा लेकी बाळींच्यावर अत्याचार व्हायचे. आमच्या मराठ्याच्या लेकी नदीवरती धुणं धुवायला गेल्या तर त्यांना पळवून नेलं जायचं. आमच्या मराठ्याच्या सुनावळा विहिरीवरती पाणी शेंदायला गेल्या दुश्मनाने त्यांना पळवून न्यावं. लग्नामध्ये गावामध्ये लग्नाच्या बोहल्यात उभी असणारी आमची लेक शेकडो लोकांच्या समोर घोड्यावरती बसवावी, पळवून घेऊन जावी, आई बापांनी रडत बसावं, गावाने शोक करत बसावं लेकीबाळींसाठी. त्याच लेकीबाळींच्या करुणकीन काळ्या एका मराठ्याच्या लेकीनं ऐकल्या. त्या मराठ्याच्या लेकीचं नाव आहे राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, धर्ममाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेब. पण त्याच मराठ्याच्या लेकीनी आई तुळजा भवानी मातेला साकडं घातलं. भर दिवसा लेकीबाळी पळवून न्याव्या, भर दिवसा गावावरती परचक्र यावं, गावाची स्मशानं बनवावी, गावाची मंदिरं फोडावी, मूर्ती तोडाव्या, गावाची राख रांगोळी करावी. आई हे किती दिवस चालायचं? या हैवानांचा, या राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी तुझ्या पाया पडते, तुला हात जोडते. बय दारू घड, दारू गड बयात दारू घे, दारू गड बयात दारू घे. ते कसं आहे, अंतरीचे धागे स्वभावी बाहेर चालतंय. आनंद चालत. एक सांगू का, किती वेळ झाला यापेक्षा देवाने आपल्याला तेवढा वेळ दिला हेच आमच्यावर उपकार. बरोबर आहे. देवाच्या नामचिंतनात जेवढा वेळ जातो तोच फक्त आपला आहे. नाही तर प्रपंचात मरतायतच की लोक. पहा ना तुम्ही, रात्री जेवल्यानंतर 3-3, 4-4 तास मोबाईल पाहतात, बरोबर ना?
मोबाईलवर नको ते पाहतात, नको तिथं सावडीवर बसल्यानंतर दिवस दिवस कुटाळ्या करत बसतात. जुगार खेळणारे रात्रीचा दिवस करतात. नको ते व्याभिचार करणाऱ्यांना वेळच नाही, ती वेळाची मर्यादाच नाही. मग मला सांगा, केवढं भाग्य आहे आमचं. आम्ही देवाचं नामचिंतन श्रवण करतोय. मी तुमच्या समोर एक पामर बडबड करतोय. काय त्या हनुमंतरायाची प्रभुरामाची कृपा आहे आमच्यावर. लक्षात ठेवा, धन्य आम्ही जन्मालो. लक्षात ठेवा, माता लोकमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवाई मातेला, तुळजाभवानी मातेला साकडं घेतलं. तुळजापूर निवासिनी दार उघड, सप्तशृंगी माते दार उघड, पंढरपूर निवासिनी दार उघड, अलंकापूर निवासिनी दार उघड, भय दार उघड. लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 1630 रोजी बहिण दार उघडलं आणि एका वाघिणीनं वाघाला जन्माला घातलं. त्या वाघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, तर सकपाळ महाराजांसाठी जोरात दोघांसाठी टाळ्या वाजल्या. त्यांनी जसं म्हणायला ठेवा, या पूर्वजांनी क्रांती केली आणि ही संपत्ती आमच्यासाठी जतन करून ठेवली. महाराज अभंग संत पण निवडला होता, पण इथं आल्यानंतर डोक्यात आलं, अरे हे वैभव निर्माण केलं ज्यांनी, खऱ्या अर्थानं त्यांनी टिकून ठेवलं, तुमच्या समोर आणून ठेवलं. या जुन्या व्यक्तींसाठी मी खरंच संतांची ही वचन तुमच्या समोर निश्चित सादर करी. ही वने से रोप लाविये द्वारी, ही वने से रोप लाविये द्वारी, ही वने से रोप लाविये द्वारी. इवलस रोपटं लावलं या अनारी गावात आपल्या पूर्वजांनी. आता एवढा बहर आलाय, व्यसनारे कमी आहेत पण बहर कमी होत नाहीये. बरोबर ना? चला, विनोदाचा भाग सोडा. मला हेच सांगायचं आहे, संतांनी उपकार केले, छत्रपती शिवाजी राजांनी उपकार केले, राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मासाहेबांनी उपकार केले. का बोलतोय, का सारखं सांगतोय मी, याचं कारण एक लक्षात घ्या. अलीकडचा काळ पाहिला तर तरुणांना संघटन करणं गरजेचं आहे. अलीकडचा काळ पाहिला, इतर धर्मियांना नावं ठेवण्यापेक्षा, जर मी उलट सांगत असतो, सरळ सांगत नाही, मुसलमानांच्या नावानं भुकण्यापेक्षा आपण काय, मग माझा शब्द लय कठोर आहे, ते अतिरेकी असू द्या, ते किती वाईट कर्म करू द्या, पण शुक्रवारी नमाज पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आमचं देवळासमोरून जातं पण सध्यासारखी मान करून पुढं जातं. मी एकाला विचारलं, का पाया पडला नाही? म्हणले, ते आमच्या आळीचं मंदिर नाही, आमच्या आळीचं खालच्या बाजूला आहे, तुझ्या आळीला आग लागली, माफ करा मला. आम्ही देव आळ्यात वाटून घेतला. काय झालंय सांगू का, आळ्याचं जाऊ द्या हो, आमच्या घरात सुद्धा देव वाटून घेतले आम्ही. बाप वारकरी, आई घुमती, पोरगा नरेंद्र महाराज, पोरगी असा राम बापू. गडबड वाटेल अजून बरेच बो आहेत माझ्याकडे, पण नाती संपते. माफ करा मला, मी एक शब्द बोलू. दुसऱ्याची आई किती सुंदर असू द्यात, अप्सरेसारखी सुंदर असू द्यात, दुसऱ्याची आई गोरी गुमटी अप्सरेसारखी सुंदर असू द्यात, आणि आमची आई काळी कुळकुळीत, काळी कभिन्न विद्रूप असू द्यात. ऐका हो, आमची आई ती आमचीच आई असते. बरोबर आहे, आमचीच आई असते. म्हणून दुसऱ्याच्या आईला आई म्हणण्यापेक्षा आमची आईच आहे तिचा स्वीकार करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो. करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे चुकू नका. एक लक्षात ठेवा, मी कुणाला वाईट बोलत नाही, पण खरं बोलल्याशिवाय राहत नाही. सत्य आहे ना, ऐका ना. शिपायाच्या नादी लागण्यापेक्षा जर मंत्रीच पकडलं तर काय लोक तापले का? शिपाई नंतर पीए, नंतर ते जवळचं, त्याच्यानंतर तसं नाही ना. आपल्याकडे डायरेक्ट
वशील आहे ना, त्यामुळे नको तिकडे धावण्यापेक्षा जिथं खरं शाश्वत सुख आहे, खरी आमची संपत्ती ती आहे, खरं आमचं वैभव ते लक्षात ठेवा. तुकोबारायांना हे सूचित करायचंय. ऐका ना, हा अभंग निर्माण झाला त्याची पार्श्वभूमी अर्ध्या मिनिटात सांगून मी अभंग ठरवतो. हा अभंग निर्माण झाला देहू गावामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा बुडवला. गाथा बुडवल्यानंतर अनुष्ठान मांडलं. पांडुरंग परमात्मा त्या घाटावरती मध्यरात्रीला भेटीसाठी आला. तुका उठ, डोळे उघडले. कशासाठी आलास? एक तर वाटोळ केलंस, सर्वस्व संपवलंस. अरे, काळं तोंड घेऊन माझ्या समोर उभा राहिलास, तुझ्या जीवाला लाज वाटली पाहिजे रे. बाप मेला नकळता नव्हती संसाराची चिंता, त्यावेळेस रडलो नाही. पत्नी अन्न अन्न करू, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, नाही तक्रार केली. अरे, तिच्या मांडीवरती लेकरू तडफडून मेलं तरी तक्रार केली नाही. जनावर तडफडून मेली, महादुष्काळ 2 वर्ष पडला, नाही तुझ्याकडे तक्रार केली. तरी सुद्धा म्हणलं रे तुझ्या समोर, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली. इथपर्यंत देवा मी मान्य केलं होतं. पण ज्या गाथ्यामध्ये, ज्या अभंगामध्ये नाही, अभंगाच्या प्रत्येक अक्षरात, एक अक्षरात आहे माझा रमाकांत. ते माझं सर्वस्व बुडवलंस रे. आणि आता काळं तोंड घेऊन माझ्या समोर आलास, तुला लाज वाटत नाही? देवाची मान खाली होती. तुकोबा, संपत्ती संपली, व्यापार संपला, घरातली सगळी संपली, जनावर गेली, शेती संपली, तुझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही रे. ऐका ना मंडळी, ते काय हांडे महाराज नव्हते हो, ते जगद्गुरु तुकोबा होते. हे बोलताना तुझ्या जिभेला काहीच होत नाही का रे? तुझा तुकाराम गर्भ श्रीमंत आहे. आजही माझ्यासारखा श्रीमंत जगाच्या पाठीवर कुणी नाही. पांडुरंग परमात्मा बोलतात, काही नसताना काय श्रीमंती आहे तुझ्याकडं? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. देवा ही माझी मिरासी, 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 देवा ही माझी भाव तुझे पायापाशी, भाव तुझे देवासमोर त्याचं उत्तर देतात. हा अलंकार देहूतील इंद्रायणीच्या घाटावरती पांडुरंगासमोर अभंग निर्माण झालेला आहे. महाराज तुकोबारायांचे अभंग बसून नाही झाले हो, जसे जसे प्रसंग आले तसे तसे मुखातून अभंग निर्माण झाले, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारायांचे अभंग प्रापंचिकासाठी फार सुंदर आहेत. तुकोबारायांचे अभंग व्यवसायकासाठी सुंदर आहेत. तुकोबारायांचे अभंग राजकारण्यांसाठी सुंदर आहेत. तुकोबारायांचे अभंग योगी तपस्वी जे जपतप करतात त्यांच्यासाठी फार अभंग महत्वाचे आहेत. असे सगळ्यांसाठी सर्वतोपरी तुकोबारायांचे अभंग सगळ्यांसाठी आहेत. ते तुकोबाराय बोलतात, ऐक माझी संपत्ती. ती पहिल्या चरणात सांगितली, देवा ही माझी मिरासी. कुठली तुझी मिराशी? ठाव तुझे पायापासी. माझी खरी संपत्ती काय आहे? तुझ्या पायाजवळ मला तू जागा दिली, तुझ्या पायाची मी अनन्य भावानं सेवा करतो. खऱ्या अर्थानं या बाकी संपत्त्या नैश्वर आहेत, पण खरी शाश्वत संपत्ती जर काय असेल तर ठाव तुझे पायापासी. लक्षात ठेवा. सरा एकदाच पुढं आपल्याला काय जाताना गुंठावर नाव घ्यायचे नाही. सर का पुढं फटकेल कीर्तनात व्यत्यय येतो बरं का. विठाल विठाल विठाल. मिराशी या शब्दाचा ग्रामीण भागात अर्थ असा होतो, समजा खालच्या खासरावाल्यानी तुमचं खासर वरती, खासरच म्हणतात नाही चोंड खासर काय पोंड चोंड आहे ना, फरक आहे ना, मला माहिती आहे. खालच्याने जर नांगर धरला
लय खोडील काही काही शेतकरी असतात, शेवटचं बांधाकडचं तास घालताना नांगर तिरकाच सरळ नाही झाली. दरवर्षी ते 4 इंच कोण येते. आता मी शेतकरी असल्यामुळं, शेतकरी म्हणजे आहे तरी असलो व्यावसायिक शेतकरी, नांगर तिरकाच लावून तो हळू नाही चांगला पाय देऊन लावून आणि मग वरच्या मालकाने बघावून त्याने कमर ठेवून म्हणावं, काय झालं? मिरास म्हणजे वैभव, मिरास म्हणजे धन. लक्षात ठेवा, तुकोबराय बोलतात, माझी संपत्ती, माझं वैभव, माझं धन ठाव तुझे पायापाशी. आणि देवा म्हणले, अरे लय कपटी रे म्हणले तू. पहिलं आपल्या लेकराचं वाटुळं करतोस, त्याला येड लावतो रे तुझं म्हणले तू. हा तुझा कायदाच येणार रे, आहे ना कायदा त्याचा? अविनाशकारी अपुलिया ऐसे, अविनाशकारी अविनाशकारी हो हो ऐसे, अविनाशकारी अपुलिया ऐसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. ऐका ना, आपल्याला जे वेळ लावलंय ना ते त्याच काम आहे. लावी म्हणा पिसे गोविंदाचे, त्याचं वेळ, स्वतःच वेळ आपल्या भक्ताला लावतो. ऐका, आपण हे करत असताना त्या भक्ताला सर्वातून पहिलं मोकळं करतो. प्रपंचातून मोकळं, व्यापारातून मोकळं, काय काय असेल ते, प्रपंचातून मोकळं, व्यापारातून, घरदारातून, सगळ्यातून मोकळं करतो. तुकोबरायांना मोकळं केलंच म्हणून म्हणले ना, काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. जयराम बाबा भोसले सांगायचे याचा अर्थ. अलंकापुरातील एक क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून जयराम बाबांना चुकलं तर शिव्याच द्यायचं, भल्या भल्याला सोडलं नाही. ऐका, शब्द काय वापरलाय? शब्द वापरला काम नाही म्हणून झालो पायी रिकाम. जयराम बाबा म्हणायचे, तुकोबारायांना हे सांगायचं होतं, आता माझ्या प्रपंचात काम नाही, मुलं बाळ सगळी, पत्नी वगैरे सगळी संपल्यामुळं आता शरीरात काम नाही, प्रपंचात काम नाही, शरीरात काम नाही, म्हणून झालो पायी. आमच्याकडे दोन्ही ठिकाणी काम शिल्लक आहे, कधी आम्ही रिकामी होणार? जयराम बाबा बोलायचे. लक्षात ठेवा. ऐका मंडळी, तुकोबराय दुसऱ्या चरणात बोलून जातात, ही जी माझी तुझ्या चरणाची सेवा करण्याची संपत्ती 100 वर्षापासून चालली ना, हे हनुमंतराया, याचा दीन अभिमान करीन आपुले जतन. एक लक्षात ठेवा, आपलं जतन केल्याशिवाय त्याचं जतन होत नाही. खरं आहे, आमचं जीवन जर सात्विक नसेल तर काय त्याची सात्विक सेवा आम्ही करणार? म्हणून तुझ्या संपत्तीचं मी जतन करीन. हे करत असताना करीन आपुले जतन. आपुले याचा अर्थ माझ्या सात्विकपणाचं सुद्धा आणि तुझ्या सेवेच्या सात्विकपणाचं सुद्धा मी जतन करीन. याचा धरीन अभिमान. विठाल विठाल. लक्षात ठेवा, इथं अभिमान हा शब्द वापरला. पण तुकोबारायांना जो अभिमान म्हणायचा आहे तो अभिमान आपल्याला आहे तो नाही. मी इथं उच्चासनावरती उभा राहिलो, आता वापरताना शब्द सुद्धा काय वापरला, मी इथं उच्चासनावरती उभा राहिलेलो आहे. तुम्ही खाली बसलेली मंडळी मनात विचार करत असाल, काय बाबा आहे एवढ्या उच्चासनावर उभा राहिला, 100 किलोच्या पुढचा दिसतोय, काय रुबाब आहे याचा. इथं उभं राहून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कसा रुबाब. जयांगी मोठे पण म्हणून लहानपण रे गादेवा, लहानपण रे गादेवा, मुंगी साखरचा रवा, मुंगी साखरचा रवा. हे लहानपण रे गादेवा, लहानपण रे गादेवा. वाजवा की माझ्यासाठी काय वाजवताना होऊन साखर वाटण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्ली. कीर्तनात बसल्यानंतर डोक्यात ती किमिश वाजून टाका.
मी वासुदैव तत्वता ही अनुभूती आली. समोर बडबड करतोय तो वासुदेवाचं रूप आहे. मी श्रवण करतोय तो सुद्धा वासुदेवाचं रूप आहे. अहम ब्रह्मास्मी अहम खलविदम ब्रह्म हे मला सुद्धा सांगता येतं, पण या अवघड भाषेत पडत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. शाळेतल्या बालवाडीतल्या मुलाला काय शिकवण्याची गरज आहे गुरुजीला कळलं ना की पोरं हुशार होत्यात. पण बालवाडीच्या पोरांना जर हायफाय इंग्लिश शिकवलं तर त्याच्या डोक्यावरून जातं. म्हणून कीर्तन हे डोक्यावरून जाण्याचा विषय नाही, कीर्तन डोक्यात घुसण्याचा विषय. कीर्तनामध्ये 5-10 श्लोक फडफड फडफड घेतले ना, अहो काय महाराज पुढच्या वर्षी बोलावलं की म्हणलं का, अहो केवढा अभ्यास, म्हणलं काय, अख्ख्या कीर्तनात संस्कृत फडफड बोलत होते, तुला काय कळलं. महाराजांनी संस्कृतचे श्लोक म्हणले, तुला त्यातलं काय कळलं. ऐका ना मंडळी, माफ करा मला, संस्कृतचे पंडित होते ज्ञानेश्वर भगवान, पण भगवद्गीता संस्कृत मधली होती ना, ती शुद्ध मराठीत माऊलींनी केली. कुणासाठी हो? तुमच्यासाठी. मग माऊली ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी अख्खी मराठीत निर्माण केली. आपण काय ह्याला बडबड करावी. बरं त्या संस्कृतची गडबड सांगतो. संस्कृतचा काना मात्रा चुकला तरी शास्त्र सांगतंय महापाप लागतं. काय लागतं? मग मला सांगा, जे वाचल्यावरती त्याचा काना मात्रा चुकला तरी महापाप लागतं, ते वाचायचंच कशाला. बरं मी 10वी नापास असल्यामुळे मला ते येतच नाही. मी ज्ञानेश्वरी वाचताना श्लोक वाचित नाही अजिबात. सांग 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 वाटायच्या, ते वाकड तिकडे टीका करीत नाही, टीका करीत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. मी संस्कृतचा विरोधक नाही, पण जे वाचल्यावर पाप लागतंय ते वाचायचंच कशाला. मी का राग करतो माहितीये का, मी थोडासा आता पक्षावर येऊ नका, थोडं संघाची, स्वयंसेवक संघाची मला आवड पहिल्यापासून. त्यामुळं आम्ही हापचड्डीवाले होतो पुण्यात, आणि मी कर्वेनगर प्रखंडाचा विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष झालो. आणि अध्यक्ष झाल्यावर मला ते ब्राह्मण वर्गाने, येतो कोणी ब्राह्मण नाही ना, नाही असलं तरी मला काय फरक पडत नाही. त्यांनी मला ते वेदांचे ग्रंथ देण्याचं ते कार्यक्रमात ठरवलं. म्हणलं वेद पाहिलाच नाही, मिळणार मला केवढं माझं. 4 दिवसांनी तो कार्यक्रम जवळ आला, कार्यक्रम झाला, सत्कार केला. म्हणलं ते ग्रंथ वेद कुठे? नाही, आमच्या गुरुजींनी सांगितलं ते दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार नाही, ते देऊ शकत नाही. तुमच्या वेदांना आग लागली. हे मी बोलत नाही, तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला सांगितलं होतं. ज्यावेळेस म्हणले ना गावा घोलेला वेदांचा अपमार्थ करतो, वेदांचं सांगतो नमुने म्हणले, वेद आम्हावरी आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. सांगा रामेश्वर भट्टा समोर वाघोलीला तुकोबाराय सांगतात, गप म्हणले, लय वटवट करू नको. ते 4 वेद तुझे मुखोद्गत आहेत ना, त्या 4 वेदांचा 5वा वेद हा तुकाराम समज. म्हणले वेदांचा अपमार्थ करतोस? म्हणले वेद आम्हावरील सोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जैनी प्रकाश. पुढचं कार्याला सांगा तुम्ही. गंमत पहा, सरळ ग्रामीण भाषेत शब्द सांगू का, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. तुकोबराय बोलले त्याच्या बापाला आम्ही कंठात धारण केले. म्हणजे कशाला रुबाब सांगतो वेदाचा रे. तुकोबराय म्हणतो त्यांची लेकर काय म्हणणार आहे, म्हणजे आम्ही हे सांगणार ना. विनोदाचा भाग सोडा, वेगळं वाटून दुसऱ्या चरणात देवनी आजी सगळ्यांसाठी टाळ्या. तिकडे एक गट, हा एक गट, हा नाही मागचा यांच्या नाच लगेच केलं नाही का, बरोबर नाही. ही मुली सगळ्यात आई आपल्या मला घ्या.
हा हे दोन गट आणि पाठीमागे जो गट आहे ना तो म्हणतो आपल्या डोक्याला ताप नको. त्याचं पाय दुखले अजून पैसे बरोबर ना ते आपला आनंद पाहताय. खरं सांगू का सप्ताहाचं खरं जर वैभव का असेल ना ही सर्व लेकरं आहेत, लक्षात ठेवा. हा आम्ही नावं मारले किती आनंद लुटता येतो. काय एक सांगू, महाराष्ट्रात फिरताना अनेक अशी गाव आहेत. तुम्ही पुण्याच्या खालच्या बाजूला चला, शिरूर दौंड तालुका सर्व पाहिलं तिकडं किती टाळकरी, 10-12 टाळकरी. बरं त्यातलं विचारलं गावातलं कोण, ते हात खाली कोण, गावातलं एकही नसतं. मग माझं तोडलंय खराब. जर किती वर्ष सप्ता म्हणजे 22 वर्ष झाली, म्हणलं काय पेटवायचं आहे का, म्हणजे मला असं काय अगोदर बोलता. अरे 22 वर्षाचं तुमच्या गावात एक वारकरी होत नसेल, टाळकरी होत नसेल तर सप्ता करता कशाला बंद करा. लक्षात तुम्ही टाळे वाजवलं नाही हो. गावातले किती येतात? तिकडे हा, मग मला वाटतं टेन्शन आलं ना मला विनाकारण कारण नसतं. चला विनोदाचा भाग आणि चिपळूण या परिसरामध्ये वारकरी गावात नाही असं गाव सापडल, आणि ज्या गावात वारकरी सापडणार नाही ना ते गावच मराठ्याचं नाही, लक्षात ठेवा. हा ही परंपरा आहे तुमचा तिथे. चला पुढे. आता धरी ना अभिमान करी ना आपुले जतन. ऐका ना तुकोबाराय बोलतात, देवा अरे बडबड करतोय म्हणजे फुकटची नाही रे, तुला रागाने बोलतो म्हणजे फुकट नाही रे देवा. देऊन या जीव वडिले साधेला, तुझी सेवा करण्यासाठी माझ्या 8 पिढ्या मेल्या रे, 8 पिढ्या मेल्या विश्वपर बापांपासून माझ्यापर्यंत. देऊन या खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांनी खरंच आपला देह झिजवला नसताना आम्हाला प्रसंगांतर बाह्य जग आणि मन हे तत्व अंगीकारलं. स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. जन तन धन केले तृणाही समान, लाथाविला संसार केला षडूर्मीचा मार. देऊन या जीव. अरे या स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी बलिदान दिलं. म्हणून हे देवा ब्राह्मणाचं रयतेचं आठवकर जातीचं कष्ट केलं आमचं स्वराज्य निर्माण झालं. देऊन या जीव. स्वराज्यासाठी 40 बलिदान दिली. मग बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे, लेकराच्या लग्नाचं अवतन देण्यासाठी राजगडावरती पोचलेला तानाजी राजांना मुजरा करतोय. जिजाऊ मासाहेब उत्तरेच्या बाजूला शिवाजी राजांना दाखवताय शिवा कोंढाण्यावर फडकणारा हिरवा निशाण. शिवा आमच्या डोळ्यात होताय. शिवा प्रचंड त्रास यातना होता. शिवा कधी घेशील कोंढाणा, एवढा शब्द कानावर पडला. तानाजी मालुसरे जिजाऊ मासाहेबांच्या पायावरती लोटांगण घातलं. हात जोडून उभे राहिले. आऊसाहेब तुमच्या मुखातून तुळजाभवानी माता बोलली, ठरलं शुभ कार्याला विलंब कशाला. ताना लेकराचं लग्न सोहळा संपन्न होऊ दे आणि नंतर कोंढाण्याचा विचार करू. शिवाजीराजांच्या कमोरच्या वळला. राज तुमच्या तोंडात हे सबूत शोभत नाहीत राज असली नामी संधी परत यायची नाही राज. तुमच्या पायाची हार घेऊन सांगतो राज, कोंढाण्याच्या मोहिमेची जबाबदारी या मावळ्यावर द्यावं. असे करतो कोंढाणा. शिवा अरे आमचे प्राण माग तुला देईल, पण असली अवघड मोहीम ताना नको मागू, नको मागू. रायबाचं लग्न उरकल्यानंतर इथं विचार करू. अरे नाही माझी रक्त होता. शिवाजी राजांना सांगितलं राज माफ करा मला राज, लेकराचं लगीन कधी बी होईल, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. देवणीयाजी तो एक एक विषय सांगायला महाराज किती तास लागतो. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं 15 मिनिटं मला काय. हा मोज चला माझ्याकडे म्हणजे कीर्तनासाठी. अफजल खानानं महाराष्ट्र भरडत चाललेला होता. 40,000 फौज महाराष्ट्रात तोडून पडलेली होती. त्याचं पहिलं निशाण ठरलं श्री क्षेत्र तुळजापूर. ज्या तुळजापुरामध्ये निर्गुण निराकार असणारी आदिमाया शक्ती अखंड वतन सोडे म्हणजे सगळं सौभाग्य संपन्न अष्टभुजा तुळजापूर
जागर नाही करायचं आपल्याला नंतर. मला गंमत वाटते फक्त मगापासून पाहतोय बरं का महाराज, सगळ्या माता भगिनी माझ्याकडे जवळजवळ तास सव्वा तास झाला अशी टकमका डोळे विस्पारून पाहताय पुण्याच्या भाषेत. तुमच्या मनात काय चाललंय सांगू का माझ्याविषयी? तुमच्या मनात माझ्याविषयी असं चालू आहे आता, हा वारकरी कीर्तनकार आहे, फेटा डोक्यावरती आहे, कपाळाला गंध आहे, पण हे गळ्यात काय घालून आला आहे ना मनात शंका. मी मनकवडा महाराज आहे. कवड्या आपलेच आहात म्हणून सांगतो. जरा साईड बिझनेस चालू केलाय मी. माझ्या अंगात खंडोबाचं वारं येतंय. अर्धा तास मंदिरात बसणार आहे. कुणाची काही गाऱ्हाणी असली तर रांगत या. रांगत म्हणजे रांगत नाही, रांगेत या. बरं येताना मोकळ्या हाताने येऊ नका. मी 500 घेतो बरं का. असं काही नाही आहे तसलं, अजिबात नाही. हे माझा एक शिष्य आहे, त्याचं नाव राकेश पिंजन सरकार, शिवव्याख्याता, तरुणांना माहिती असेल. त्यांनी गुरुपौर्णिमेला महाराज दिले. त्याची इच्छा होती महाराष्ट्रभर कीर्तनातून हर हर महादेव सांगताना ही कवड्याची माळ तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या चरणावरती ठेवून आणलेली आणि शिवाजीराजांचं पदक आहे. मी मनात विचार केला, आई तुळजाभवानी जर या वारकरी मावळ्याच्या छातीवरती असेल आणि स्वराज्याचा देव जर या मावळ्याच्या छातीवर असेल तर महाराष्ट्रात हर हर महादेव करायला कुणाच्या बापाची भीती वाटणार ना. गुरु आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशान धर्मपायी, देवदेशान धर्मपायी, काय सदभावी. गुरु आम्ही सरदार आम्हाला जय शिवराय. त्यामुळं कोणी काही येऊ नका नंतर. 500 नको, तुमचे मला काहीच नको, फक्त मला आवडतंय म्हणून घालतोय. काही लोक टीका करतात, असलं काय काढलंय. आता माळा घालून विद्रूप वागण्यापेक्षा हे बरं आहे. आणि तुम्हाला प्रश्न वाटत असेल, हे सुद्धा भरपूर वाजलं असेल काय कसं काय, म्हणजे देशात जाऊ नका वर काय बोलला शिवर बिचारांना असं नाही. चला विनोदाचा भाग सोडा. देऊणी आजी मी तानाजी मालुसरे सांगत होतो. ऐका मंडळी, माघ वद्य अष्टमीला किल्ले कोंढाण्यावर चढाई केली. माघ वद्य नवमीच्या सूर्योदयाच्या आत आपल्या राजाच्या, आपल्या देवाच्या, आपल्या भावाच्या पायावरती कोंढाणा समर्पित केला. लक्षात ठेवा. पण उदयभान राठोड विरुद्ध घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये सपासप एकमेकाच्या संशय एकमेकावर चालत होत्या. रक्ताच्या चिलकांड्या उडत होत्या. जणू काय दोन्ही रंगपंचमी खेळत होते. वर्मी खाव एकमेकावरती पडले. दोन्ही वीर रक्ताच्या थारोळ्यात पडले. इतिहासामध्ये शेलार मामा हे पात्र नाही, ती काल्पनिक कथा आहे. 80 वर्षाचे शेलार मामा पुढे आले, बोलले एवढ्या वगळी जाऊ लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या हाताला टाकून चालला कुठं? हिंमत असेल 80 वर्षाच्या म्हाताऱ्या विरुद्ध युद्ध कर. शेलार मामा हे तानाजी मालुसरेंचे मामा होते, पण कोंढाण्याच्या युद्धामध्ये शेलार मामा तिथं उपस्थित नव्हते अथवा इतिहासात त्याचा कुठलाही पुरावा नाही. दुसरे तानाजी मालुसरेंनी घोरपडवर सोडली. काय तिचं नाव? यशवंती. काय तानाजी मालुसरे काय गारुडी होता? ही सुद्धा काल्पनिक कथा आहे. यशवंत घोरपडे नावाचा तळसड पातळ मावळा आणि त्याचा दुसरा बंधू घोरपडे बंधू, दोघही कडे कपार चढण्यात पटाईत होते. त्या दोन भावांच्या कमरेला दोर बांधला आणि घोरपडी सारखे वरती चढले. नाव यशवंत घोरपडे आणि या पवाडावाल्यांनी त्यांची घोरपड बनवली. आणि आम्ही ऐकत बसलो. तुळजा भवानी मातेनं शिवाजी राजांना राजगडावरती शमशेर दिली नाही. शमशेरीत तुळजा भवानी माता प्रगट झाली. ती शमशेर सावंतवाडीच्या गोवेलकर सावंतांनी शिवाजी राजांना ब्रिटिश बनावटीची दुधारी शमशेर भेट दिली होती. नुसती भेट नाही, शिवाजी राजांना आवडली. सहज बोलले, सावंत शमशेर नामी आहे. त्यावेळेस सावंतांनी हात जोडले, घेऊन टाका राज,
म्हणलं याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. नाही, घेताना एकतर दोन पद्धतीने आम्ही ही वस्तू खरेदी करून घेऊ, एकतर तुमच्याशी युद्ध करून किंवा त्याचं मोल देऊन. सावंतांनी सांगितलं युद्ध करण्याची पात्रता आमची नाही, ते पाप आम्ही कधीच करणार नाही. आता तुम्ही राजे आहात, तुमचा शब्द शिरसावन्य मानतो, काय तुमच्या इच्छेने द्यायचे तुम्ही ठरवा. 300 होत त्या समशेरीच्या राजांनी दिले. ती समशेर दुधारी नामी स्टेनलेस स्टीलची समशेर शिवाजीराजांनी आणली आणि राजगडावर त्या समशेरीमध्ये तुळजा भवानी मातेनं ब्रह्ममुहूर्तावरती शिवाजीराजांना दर्शन दिलं. शिवबा देवाऱ्या समोरची समशेर घ्यायला लावली. हातात समशेर घेऊन शिवाजीराजे गुडघ्यावर खाली बसले, वरद हस्तवरती केला आणि वीज कडाडावी तशी कडाडली. शिवा तुझ्या समशेरीत मी प्रगट आहे, या समशेरीनं दुश्मनांचं निर्धारण कर, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. हा म्हणून इतिहास हा वाचत चला. आम्ही फक्त डोक्यात एकच ठेवतो, संभाजीराजे बदपैली होते, दारूच्या नशेत घर कासायचे, नाच गाण्यात दंग असायचे. आता मग माझं तोंड लय खराब आहे. जर माझा संभाजीराजा जर दारूच्या नशेत घर कासायचा, नाच गाण्यामध्ये दंग असायचा, अरे वयाच्या 14व्या वर्षी माझ्या शंभूराजानं वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. आसन संस्कृत मध्ये शिवाजीराजांच्या जाण्यानंतर 9 वर्ष स्वराज्य आखलं माझ्या शंभूराजांनी. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे झाले. 119 लढाया केल्या, एकाही लढाईत पराजय नाही. 9 वर्षानंतर आपल्याच लोकांनी घात केला. आता ती आडनावं घेतली तर हाणाय बसत आम्हाला. बरं तुमच्या परिसरात तर मी आता अलीकडे घेतच नाही, मला कळल्यापासून. माफ करा, इतिहास आहे. त्या हनुमंतरायाला माहिती नक्की काय घडलं असेल. घात केला आमच्याच मराठ्यांनी. वतनाच्या तुकड्यासाठी औरंगाचे पाय चालले. देवासारख्या शंभूराजांना दुश्मनाच्या तावडीत दिलं. मुकर्रब खानाच्या आमच्याच मराठ्यांनी केलेलं पाप आहे. 42 दिवस यातना भोगल्या माझ्या शंभूराजांनी. ऐका ना, मरतुकड्या उंडावरून धिंड काढली माळावर. शंभूराजांना विदूषकाचे कपडे घातलेले होते. दुश्मनांची माणसं शंभूराजांच्या अंगावरती सडलेली अंडी फेकत होती, शेणाचे गोळे फेकत होती. हो, कुणी दगड फेकत होती, टेंगुळ यायचं, प्रचंड जखमा व्हायच्या, विभळ व्हायचे. शिवाजीराजांना याद करायचे. आबासाहेब, आबासाहेब या यातना सहन होत नाहीत. आबासाहेब या ना या शंभूराजाला भेटायला घेऊन जायला. किती या काळाचा सोसावा बोलाचा, किती या काळाचा सोसावा मंडळी नो, त्या शंभूराजांना 40 दिवस त्या काळात बहादूरगड आताचा धर्मवीरगड. तरुणांनो, कधी जर योग आला तर धर्मवीरगडाला भेट द्या. दौंड तालुक्याच्या पुढं श्रीगोंदा तालुका आहे. त्या श्रीगोंद्यामध्ये पेडगाव आहे आणि त्या पेडगाव मध्ये तो त्या काळातला बहादूरगड आताचा धर्मवीरगड 40 दिवस यातना दिल्या. माझ्या शंभूराजांनी जात बदलली नाही. 40 दिवसानंतर तो औरंगजेब विचार करतो, 21 मिट्टी का बनाए, धर्म बदलता नहीं, इसके पीछे मार डालेंगे, खत्म कर डालेंगे. 4 लाखाची सेना सागर, 4 लाखाची फौज आहे त्याची. निघाले कुठं निघाले? जागा निवडली अलंकापुराच्या पूर्वेला. भीमा, भामा आणि इंद्रायणी मातेचा तिथं त्रिवेणी संगम झाला. जिथं संगमेश्वराचं पुरातन मंदिर आहे, श्री क्षेत्र तुळापुरी जागा निवडली. दिवस ठरला मृत्युंजय मावशा. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो. ऐका ना मंडळीनो, त्या औरंगाने गुढीपाडवा मृत्युंजय अमावस्यात का निवडली? हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र शुद्ध पाडव्याला येतं. फार आनंद साजरा करतात ना. त्या हिंदूंना आनंदाच्या वेळी डोळ्यातून अश्रू येऊन त्यांनी तो दिवस साजरा काळाकुट्ट करावा म्हणून त्यांनी गुढीपाडवा निवडला. संध्याकाळ झाली, रातकडे किरकिर करताय, टिटव्या अशोक ओरडताय, झाडे घालत होता औरंग्या. चेहऱ्यावरती आनंद नाही, दुःख होतं, दुःखाच्या छटा होत्या.
शंभू राजे चौथाळलेल्या सिंहासारखे साखळ दंडाने दखडलेला माझा शंभू राजा त्या औरंगाच्या अंगावरती राहून जात होता. कवी कलश उजव्या बाजूला कवी कलशांना दखडलेलं होतं. कविराज मध्यरात्र जवळ आली. औरंगासमोर उभा राहिला. स्वराज्याच्या धन्याला, स्वराज्याच्या कारभाराला साक्षात शंभू राजांना हात जोडले ना औरंग्या बोलतो, अय संभा 40 दिन मारा तुझे पिता, इतनी तकलीफ दी तूने, धर्म बदला नहीं, किस मिट्टी का बना है तू? जीना चाहता है, तेरे अब्बा जन का खजाना कहाँ है बताओ, उन किलो की चाबियां कहाँ है बताओ, और धर्म बदल संभा. शंभू राजे ज्यांच्या तोंडावर थुंकले होते, तेरी जुर्रत लक्ष्मणला सांगितलं इसका आपण संभा की जीवा काढून जाऊ. शंभूराजांची जीभ काटली, धर्म बदलला नाही. शंभूराजांच्या डोळ्यात लाल बुंद सोळ्या घातल्या सारखा आवाजाला बोबळ बाहेर पडली, नाही जात बदलली. शंभूराजांच्या बोटाची नख काढली, नाही जात बदलली. माता भगिनीवर लेकराला जर ठेच लागली, अंगठा फुटला तर ती आई लेकरासाठी डरडसा रडते हो. माझ्या शंभूराजांची मागून पुढून कातडी सोडली, रक्ताचा आणि मांसाचा खच पायावर पडलेला होता, तर शरीर कापत होत. शंभूराजांच्या समग्र अंगाला मीठ सोडलं, यातना होत होत्या, नाही जात बदलली. शंभूराजांचे हात तोडले, पाय तोडले, माझ्या राजांनी जात बदलली नाही. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभूराजा था, एकही शंभूराजा था, एकही धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवचरित्र मुद्द्याच्या बाहेर नाही. देऊनी आजी वडिले साधीला ठाव, हे हनुमंतराया याचा धरीन अभिमान, करीन पुढे जतन विठोबार याचा अर्थ काय? मालाकार परस्परे करगळा त्याने ती सगळ्यात घालायची पेने, बरोबर ना? हे कसे म्हणतात? मालाकार परस्परे रगळा, बरोबर ना? पुढं घालो निगो पागला. आम्ही महाराज मंडळीला पोचक असतात आडवे तुझ्या ते आता सावध सावधान समय, आता वध सावधान. अगं काय वध करायचा समय होय का? क्षमा मागून बोलून ही मंगल अष्टक होत नाही, अमंगल अष्टक होतात. म्हणून नीट ऐका. या उभयतांना शुभचिंतनासाठी मुळात पहिलं तुमचा काय तो मुहूर्त असतो ना, तो पाळणं गरजेचं. ब्राह्मणांमध्ये शेवटची मंगलाष्टका जर सकाळी 10:32 मुहूर्त असेल तर 10:32 शेवटची मंगलाष्टका होती. आमचा जर संध्याकाळी 6:30 मुहूर्त असेल, लग्न 8:30 वाजता लागतं. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा स्वयंवर 14 सेकंद उशिरा झालं. कशामुळं? काय झालं सांगू का? ते बाबा वाकतच नव्हतं ना हार घालायला. तुमच्याकडे हार घालतात ना बरोबर ना? नवरीला उचलतात का नाही? उचला हरिनाभिमान करीन आपुले जतन. जुना सेवा आहे तुमची, परंपरेची सेवा. आताची नाही हो. जे जे झाले अवतार त्यांची प्रभू रामापासून जे सुरू झालं ते पार पंढरपुरापर्यंत आलं. जुनाट हे माझी सेवा. म्हणून याचा ऋणाभिमान करीना पुढे जतन. मी खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या अंती एकच बोलेन.
मी ग्रामस्थांना खरंच साष्टांग दंडवत घालून कोटी कोटी धन्यवाद देईन की तुम्ही 100व्या वर्षात सत्ताचं पदार्पण केलं. त्यामुळं विशेष करून हनुमान समाज सेवा मंडळ अनारी येऊ का वरती? घ्या 10 मिनिटं घेतो, जरा कौतुक केलंच पाहिजे, बाकीची कौतुक काय सांगतायत ना मला. हनुमान समाजसेवा मंडळ मुंबई अनारीचे अध्यक्ष आहेत कृष्णाजी जाधव. हनुमान समाजसेवा मंडळ मुंबई संदेजी पवार. हनुमान समाजसेवा मंडळ पुणे राजेंद्रजी जाधव. आणि हनुमान नवतरुण मित्र मंडळ अनारी दत्ताराम कदम. या सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून त्याचं प्रकाशन करायचं ना, 2च मिनिटात एवढं बोलतो, तुमचं कौतुक करतो मग करतो. अशा पद्धतीनं आजचं जे यजमान पद माझ्या कीर्तनाचं आहे ते सौजन्य राजेंद्रजी गणपत जाधव आणि सुरू सांगू तुम्हाला, महाराजांची माझी भेट गुढे फाट्यात रामपूरला. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, थोडंसं आता तुमच्या लक्षात राहिलं. माझं आता 54 चालू आहे पण लक्षात राहिलं, पण तुमच्या लक्षात राहिलं म्हणजे आपली भेट तिथं झाली होती. महाराज इथं कीर्तनासाठी आले. खरंच तुम्हालाही धन्यवाद देतो. अशी सर्व जुनी जाणती मंडळी, विनेकरी महाराजांपासून ते सर्व टाळकरी मंडळी आहेत. आणि विशेष करून मृदंगाला सपकाळ महाराज आहेत. वा, शिवाजी महाराजांचे शिष्य आहेत. आनंद वाटला. हरिभक्ती परायणाचं नाव शुभम महाराज. शुभम महाराज पहिल्यापासून नाव दिसतो, बरेच दिवस अजून आहे ना. ही गोड दोन्ही ते त्याचं एक महाराज, सगळी महाराज मंडळी आपण म्हणू. सर्वांना धन्यवाद देतो. आणि ह्या सर्व लाडक्या टाळकऱ्यांसाठी पुनश्च एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि इथं मीच करू काय, तुम्हीच करा. या ठिकाणी श्री केदारनाथ ग्रामदैवत मंदिर अनारी, श्री केदारनाथ तरुण विकास मंडळ पुणे मुंबई यांच्या वतीनं हे सुंदर असं दिनदर्शिका या ठिकाणी छापलेली आहे. खऱ्या अर्थाने त्याचं प्रकाशन मी एकटाच करतो इथं. येत आहे या 2 मिनिटं या. चला या. करण्याचा असणारा तुमच्या मनातला मानस आज पूर्ण झालेला आहे. टाळ्या वाजून त्याचे स्वागत करावं. आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या भिंतीवरती लावा. देवाचं दर्शनही घडेल. गावच्या देवीचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. धन्यवाद. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर मी मनापासून देखील व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज